मनसेकडून आज या ठिकाणी क्रिकेट सामने आहेत आणि आज राज ठाकरे देखील या ठिकाणी आले, काय सांगा? नाही, खरं तर एका वेगळ्या उद्देशाने ही क्रिकेट स्पर्धा आम्ही चालू केलेली पाटील परिवाराने, माझ्या वडिलांच्या नावाने ती सुरू केलेली. हा 21वा वर्ष आहे आणि सातत्याने माझा भाऊ विनोद, जो कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष पण आहे, तो आणि त्याची पूर्ण टीम, आम्ही सगळे मिळून टेनिस क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म मिळेल, इथल्या टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म कसं मिळेल यासाठी प्रयत्नशील होतो आणि सातत्याने एक शिस्तबद्ध स्पर्धा व्हावा या अनुषंगाने या स्पर्धा घेत आलो आहोत. आणि आता तुम्ही बघत असाल की आता लीग मॅचेसमध्ये वगैरे टेनिस क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म मिळाला. आमच्या इथे खेळणारी पोरं आज 17-17 लाखाला ऑप्शनमध्ये त्यांचं बोली लावली जाते, त्यांना जॉब मिळतात, पैसा मिळतो. कुठेतरी या खेळाला जो स्टेटस मिळावा हा उद्देश आमचा होता तो साकार झाला. आणि त्या दिवशी मान्य राजसाहेबांना विनंती केली की एकदा तुम्ही आलात तर यंग क्राऊड तुमचा चाहता आहे, 2 मिनिटासाठी का होईना एकदा इथे येऊन गेलात. रेस्ट ऑफ इंडिया आणि ठाणे रायगडची मॅच आहे तर एक त्यांनाही बरं वाटेल, तर त्या अनुषंगाने मान्य राजसाहेबांच्या शुभेच्छा द्यायला येऊन गेले. मैदानात ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहेत, काय सांगाल? येणाऱ्या निवडणुकीत मनसेची अशीच फटकेबाजी असेल? नाही बघा, आम्ही मैदानात असो का रस्त्यावर असो फटकेबाजी चालूच असते. शेवटी बॉल कसे येतात, कधी विकेट जाते, कधी आम्ही विकेट घेतो, चालू राहतो राजकारणात. परंतु कधी कधी खेळ म्हणून पण काही गोष्टी, मनोरंजन म्हणून पण काही करायचे असतात, त्याही आम्ही करत असतो. परवाच तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा दिवस जेवढा चांगला साजरा केला नसेल तेवढा आमच्या पक्षाने मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो साजरा केला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आम्ही ऑलराऊंडर आहे असं बोललं तरी हरकत नाही. आता अमृत योजना ही 2016 साली आली, मी आमदार झाल्यावरती चालू केली. अनेक अडचणी आहेत, परंतु काल मी काही लोकांच्या बाईट बघितल्या, ज्याने हप्ते खाऊन 3-3 कोटीच्या गाड्या घेतल्या, ते आज बोलतात की ही डेडलाईन आहे ती डेडलाईन आहे. हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. त्यांना सगळ्यांना माहिती कुठे काम अडलेलं आहे, कुठे काम अडलं नाही आहे. कसं तरी ती अमृत योजना चालू व्हावी. पाणी येण्यासाठी तुम्हाला पंप वगैरे इन्स्टॉल केले नसतील तर आपला लाईव्ह कोटा आहे 140 MLD, जो मी ओरडून सांगतो इतकी वर्ष की जो आमचा हक्काचा कोटा नवी मुंबईला दिला तो परत घ्या. त्याच्यासाठी पंपिंग वगैरे करण्यापेक्षा तो कोटा आपल्याला थोडा वर्ग झाला तरी दिलासा मिळेल, परंतु ती इच्छाशक्ती आणि माहिती पाहिजे यांना. बांधकाम इमारती प्रकरणात एकीकडे मागणी केली जाते घर वाचले पाहिजे, दुसरीकडे आरोपी सत्ताधारी पक्षासोबत नेत्यांसोबत फिरताय, आमदारांसोबत फिरताय. मी त्या दिवशी बोललो ना, हे सगळं काय जास्त बोललो तर त्या बिचाऱ्या 65 इमारतीच्या रहिवाशांवर काहीतरी गदा यायची. मला त्यात राजकारण करायचे नाही आहे, परंतु जे बोलतात त्यांच्याही 2-3 बिल्डिंग त्याच्यात आहेत अशी माहिती आहे आम्हाला. आणि मी जे बोललो त्याच्यावर कोणी काय बोलत नाही आहे, की जो आका ठाण्याला बसला त्याच्यावर कोणी बोलत नाही. उगीच काहीतरी बोलून येऊन जातात, बोलून जातात. मूल मुद्द्याचा बोला, त्याला पण आम्ही उत्तर देऊ. आरोग्य विभागाला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या तानाजी सावंत यांनी जे टेंडर आणलेले आहेत आणि कुठेतरी आज देवेंद्र फडणवीस जे स्थगिती देत आहेत त्यांच्या, नाही अगदी योग्य केलं त्याने. काही मंत्री असे होते, माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्याक विभागाचा जो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडनं पैसे मागितले जायचे. माझे स्वतःचे काही निधी रखडले होते, आता झाली ती गोष्ट. परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता, कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा घालतायत आणि खरंच चांगलं काम करतात आणि असंच असायला पाहिजे. अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत. 40-40% अभावमध्ये जी कामं गेलेली आहेत, हे टनेल वगैरे आणतात 20-20 हजार कोटीचे, ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात, त्याची चौकशी लावावी. बरंच काही निघेल. दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर काढणार देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची चर्चा सुरू आहेत आणि संजय शिरसाट असतील, त्याच्याबरोबर रोहित पवार असेल, यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या या कामाचं स्वागत केलेलं आहे. निश्चितच चांगल्या कामाचं स्वागत व्हायलाच पाहिजे. पैसा जनतेचा आहे. आज तुम्ही बघितले की लाडक्या बहिणीला होळीला काहीतरी साडी पण देणार आहेत. मग इलेक्शन आता येणार आहेत का? येऊ पण शकतात. हे सगळं घोटाळा करून हे पैसे कमावणार, सगळं चालणार आणि त्याच्यातनं राजकारण करणार, हेच चालू आहे. आणि ज्या 2.5 वर्षात जे घोटाळे झालेत, हे टेंडर घोटाळा बोलू शकतो आपण. कामं देऊन हे करायचं, त्याची चौकशी करायला यांना 5 वर्षही कमी पडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.